उपवर्गीकरण का विरोध, बदनापुर में भारी बरसात में संघर्ष मोर्चे का आयोजन। उपवर्गीकरण का विरोध, बदनापुर में भारी बरसात में संघर्ष मोर्चे का आयोजन। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतले से पैदल मार्च निकाला गया और तहसील कार्यालय पर जाकर वहां पर अनेक कार्यकर्ताओं ने भाषण दिए। इस वक्त अमनराज अम्बेडकर ने स्थानिक विधायक पर अपना निशाना साधा और बाद में तहसीलदार को ज्ञापन सौंपा। इस वक्त बड़ी संख्या में अम्बेडकरी जनता इस मोर्चे में शामिल हुई और इस मोर्चा में पुलिस प्रशासन ने अपनी जिम्मेदारी अच्छी तरह से निभाई। महाराष्ट्र जालना बदनापुर से यकीन शेख की रिपोर्ट। की ही लढाई फक्त आपल्या एकट्याची नाहीये, ही लढाई 59 जातीच्या सर्व जातीच्या लोकांची आहे। आज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा बौद्ध वर्ग इकडे उपस्थित असेल, एक दोन मातंग समाजी लोक उपस्थित असतील, पण अख्खा मातंग समाज असू दे, चर्मकार समाज असू दे, ढोर समाज असते आणि बौद्ध समाज असते, महंग समाज असते, हे सर्व आनंदराज आंबेडकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे। आज या पावसाने आपल्याला साथ दिली नाहीये, पण तुमची साथ ही आंबेडकरी घराण्याला आयुष्यभर आहे आणि आयुष्यभर राहील। मी तुम्हाला विनंती करतो, ही साथ इलेक्शन पर्यंत राहू द्या। इकडचा कुचे असू द्या किंवा पुचे असू द्या, हे साले बापाला बेईमान होतात, हे साले आपल्याला बेईमान होतात। उद्या यांचं आरक्षण गेलं तर हे साले आपल्यावर उभे पण राहतील, पण आज जेव्हा आपलं आणि आपला समाज आणि आपलं आरक्षण धोक्यात, तेव्हा स्वतः घरी बसून फक्त टीव्ही बघत बसतील आणि इकडचे लाईट वीज कापत बसतील। ही एकता आपल्या सर्वांची आहे, ही एकता शेवटपर्यंत राहो एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि आपण सर्व तुफानातले दिवे आहोत, इकडे पाऊस येऊ दे, इकडे वारा येऊ द्या, आपण इकडनं हलणार नाही। आणि जोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द होत नाही तोपर्यंत आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरत राहील आणि या इकडच्या मनुवादाला दाखवत राहील की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करार किती बी हल्ला, लय मजबूत विरोध राखीला। आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि अशीच एकता राखा। आणि येणारा काळ हा नक्कीच आपला असेल, इकडचा आमदार असेल, खासदार असेल, हा आपल्या